आपल्याला नवीन प्रकरण बघायचं आहे. ते नवीन प्रकरण असं आहे, काल आपण विरामचिन्ह प्रकरण बघितलं. छोटंसं प्रकरण आहे पण महत्त्वाचं आहे. आज आपण ह्या लेक्चरमध्ये ही दोन्ही प्रकरणं बघणार आहे. कुठलं एक समूहदर्शक आणि दुसरं काय ध्वनिदर्शक. कधी कधी काय होतं, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी परीक्षामध्ये येत नाही. लक्षात, परीक्षेमध्ये येत नाही म्हणजे काय की आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. समूहदर्शक शब्द छोटं प्रकरण आहे, परंतु 100% मी तुम्हाला सांगतो, एका मार्काला तुम्हाला हे 100% येऊ शकतं. लक्षात, समूहदर्शक शब्द. आता काय होतं, तुम्ही ज्यावेळेस खूप लंबा शब्द, खूप लांबलचक बोलण्याऐवजी काय करतात, एखादा शॉर्टकट शब्द शोधता. काय शॉर्टकट, त्यालाच आपण मराठी भाषेमध्ये काय म्हणतो, समूह. किंवा अनेक गोष्टीचा एकत्र आपण केलेले आहे. अनेक गोष्टी काय केलेलं आहे, अनेक गोष्टी. जसं मी म्हणाल की बाबा मेथीचे छोटे छोटे काय असतात, झुडपं असतात. काय असतात, झुडपं. किंवा कोंब म्हणू आपण. काय असतं ते कोंब. किंवा छोटंसं असं रोपटं असतं. काय असतं, रोपटं. तर ते रोपटे आपण एकत्र करून करून त्याला एक समूह तयार करतो आणि त्या मेथीला एकत्र एका दोरीनं बांधतो. त्याला आपण काय म्हणतो, जुडी म्हणतो. काय म्हणतो, जुडी. तसंच आहे, आपण रानामध्ये ज्वारी पेरली, ती ज्वारी सोंगली, त्याचे कणस जे असतात, कणीस, ते कणीस बाजूला केलं, राहिलेला जो चारा आहे एक एक ताट गोळा केलं आणि ते ताट पूर्ण ताट एकामध्ये बांधले आणि आपण आपल्या गावरान भाषेमध्ये त्याला पेंडी म्हणतो. काय म्हणतो, पेंडी म्हणतो. लक्षात घ्या मी काय म्हणतो. मग आपण बोलताना काय करू शकतो, अनेक ताटांची एकत्र केलेली काय असते, पेंडी किंवा मुळी म्हणू आपण. काय म्हणू, मुळी. तशी ऊसाची काय असते, मुळी असते. काय असते, मुळी. तसंच मेथीची काय असते, जुडी. कोथिंबीरीची काय असते, जुडी. समूहदर्शक शब्द आहे. काय आहे, आता मी जर म्हटलं की बाबा कचरा वेचला, आपण खूप गवत काढलं रानातनं आणि त्याचा एका बांधाच्या कडाला आपण काय घालतो, गंज घालतो. काय घालतो, गंज. त्याच पद्धतीचं आहे. मग तसंच आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या शेतामध्ये अनेक झाडं आहे, त्यातली त्यात ती आंब्याची झाडं आहे. कशाची आहे, आंब्याची. थोडक्यात असं म्हणाल की आंब्याच्या झाडांची काय असते रे, राई असते. काय असते, राई. उद्या तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की आता काही काही आंब्याच्या झाडांची राई असते, काही ठिकाणी आमराई म्हणतात. काय म्हणतात, आमराई. पण आमराई या शब्दाच्या शेवटी सुद्धा शब्द कोणता आहे, राई. काय आहे, राई. अनेक झाडं आहे एका शेतामध्ये. लक्षात. मग आपण म्हणत नाही नुसतं आंब्याचं झाड, आपण त्याला काय म्हणतो, आमराई म्हणतो. काय म्हणतो, आमराई. मग आता उद्या प्रश्न कसा येईल, आंब्याच्या झाडांची याच्यासाठी समूहदर्शक शब्द कोणता, तर कोणता, राई किंवा काय, आमराई. काय, आमराई. हे दोन शब्द या ठिकाणी येऊ शकतात. याला म्हटलं जातं समूहदर्शक शब्द. आता नेक्स्ट बघा, प्रश्नपत्रिकांचा काय असतो, अनेक प्रश्नपत्रिका एकत्र येऊन त्यांचा काय, कोणता समूहदर्शक शब्द तयार होतो, संच. उद्या प्रश्न काय येईल की संच कशाचा असतो, प्रश्नपत्रिकेचा. कशाचा असतो, प्रश्नपत्रिकेचा किंवा प्रश्नपत्रिकांच्या. प्रश्नपत्रिकांचा. काय म्हणू आपण त्याला, प्रश्नपत्रिकांचा. नेक्स्ट बघा, उंटांचा काय असतो, अनेक उंट एकत्र आल्यानंतर त्यांचा काय तयार होतो. मग उद्या तुम्हाला प्रश्न येईल की उंटांचा, अनेक उंट एकत्र आल्यानंतर त्यासाठी कोणता समूहदर्शक शब्द आहे, तांडा. कोणता, तांडा. तसाच उंटांचा जसा तांडा असतो तसा लमानांचा सुद्धा काय असतो, तांडा असतो. एक लमान म्हणजे एक जात आहे. काय आहे, जात आहे, एक जमात आहे. लक्षात, तुम्ही ऐकलेलं हे असेल की लमानांचा सुद्धा काय असतो, तांडा असतो. तसाच उंटांचा सुद्धा काय असतो, तांडा असतो. चला नेक्स्ट बघा, भाजीपाल्याची काय असते, जुडी. किंवा पालेभाजीची काय असते, जुडी. सॉरी, पालेभाजीची म्हणा. काय म्हणा, पालेभाजीची काय असते, जुडी. किंवा काही काही लोक गड्डी म्हणतात. काय म्हणतात, गड्डी. गुड्डी नाही, काय, गड्डी. काय आहे, गड्डी. नाही तर घोळणा घालू. काही काही म्हणतील. आता कधी कधी काय असतं परीक्षेमध्ये, मनाळ आणि मायासारख्या दुर्मिळ लोकांसाठी ऑप्शन ते बी असतं. मनाळ आणि मी दुर्मिळ माणसं. आम्ही दुर्मिळ म्हणजे कसे, रेअर लोक आहोत, आमची बुद्धी एवढी चालत नाही थोडक्यात असं म्हणून. आणि प्रश्नात काय दिलं असतं की पालेभाजीची खालीलप्रमाणे किंवा पालेभाजीसाठी समूहदर्शक योग्य शब्द निवडा, असा प्रश्न आला. मग पहिलं ऑप्शन असतं जुडी, दुसरं असतं गुड्डी. लक्षात. तिसरं ऑप्शन असतं काहीतरी बड्डी. लक्षात. काहीतरी चौथं म्हणून यापैकी नाही. मग आता नेमकं याचं आकर्षण गुड्डीकडं असतं. कशाकडं असतं, गुड्डीकडं. याचा लगेच फोकस कुठं जातो, गुड्डीवर जातो. आणि हा काय करतो, टिक करतो कशावर, गुड्डीवर. ठीक आहे. मग पालेभाजीची काय असते, जुडी किंवा काय असतं म्हणाल, काय, गड्डी. काय असते, गड्डी. करेक्ट. आता बघा, तुमच्या पुढं अनेक पोते एकावर एक ठेवलेले धान्यानं भरून, तुम्ही त्याला काय म्हणशाल,
थप्पी. नोटा आहे, नोटा. नोटा पण बंडल एकावर एक लावलीत, काय म्हणशाल? थप्पीच म्हणशाल. काय म्हणतात? थप्पी. तसंच थप्पीच ना रे, पोत्यांची काय असते? थप्पी. काही लोक म्हणतील रांग लावलेली, ठीक आहे, रांग नसते पोत्यांची, पोत्याची रांग नसते. मग समूहदर्शक शब्द काय? पोत्यासाठी थप्पी, नोटासाठी थप्पी. करेक्ट. आता करवंदाची काय असते रे? जाळी असते. करवंदाची काय असते? किती जणांनी बघितली करवंदाची जाळी? करवंद, करवंद, डोंगराची काळी मैना ज्याला म्हटलं जातं, किती जणांनी बघितलंय? खाल्लेली किती जणांनी? बहुत अच्छे. जाळी नाही बघितली? नाही बघितली? तुमच्या इतके कमनशिबी तुम्हीच. तुम्ही या ग्रामीण भागात जन्म घेऊन सुद्धा कधी जर दौलताबादला, वेरूळला गेले ना, तुम्हाला रस्त्यावर भेटेल. हां, वांगशीला पण आहे करवंदाची जाळी. आपल्या जवळपास आहे, पण आपण बघत नाही, आपल्याला कुतूहलता नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा. खेळाडूंचा काय असतो? अनेक खेळाडू एकत्र आल्यानंतर काय बनतो? मग खेळाडूसाठी त्या ठिकाणी समूहदर्शक शब्द कोणता? संघ. फुलझाडांचा काय असतो? ताटवा असतो. काय असतो? ताटवा. नेक्स्ट, भाकऱ्यांची काय असते रे? बघा, भाकरी. भाकरी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्या सर्वांच्या घरामध्ये ग्रामीण भागात चुलीवरती भाकरी बनवल्या जाते आजही. आपली आई एवढी बचत करते की आजही गॅस वापरत नाही. आपल्यासारख्या लोकांना गॅस पुरवत नाही अशातला भाग नाही, पण आपली बचत बघा किती भारी. आई काय करते, जर समजा लईच इमर्जन्सी असेल तर फक्त चहा गॅसवर उकळवते, भाकरीसुद्धा चुलीवर करते, बरोबर की नाही? आणि मग अनेक भाकरी ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा त्या भाकरीच्या समूहाला काय म्हणतात रे? काय म्हणतात? चवड. काय म्हणतात? चवड. शक्यतो आपल्याकडं हा शब्द नाही किंवा आपल्याकडं उच्चारला जात नाही. भाकरी ठेवण्यासाठी टोपलंय. काय आहे? टोपलं. आता ते पण गायब व्हायला लागलं, बरोबर आहे की नाही? ते पण आता गायब व्हायला लागलं. पण त्याच्यासारखी भाकरी ठेवायला दुसरी कोणतीच वस्तू योग्य नाही. त्याचं कारण असं आहे की टोपलं हे वातानुकूलित असतं. गरम भाकरी टाका तुम्ही, लगेच बिलबिली भाकरी टाका, लक्षात. लूज जरी भाकरी असली त्या टोपल्यामध्ये बरोबर ते आकारून कडक होती. आणि दुसरं भांडं घ्या तुम्ही, आता ते आलेलं आहे बा थर्माकोलचं, ते मधून घामळतं, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं आपलं जे आहे ते योग्य आहे. आपण सारे पाश्चात्य लोकांचे भांडे घेऊन आलो भारतामध्ये, कारण तिकडं सगळं बर्फ वगैरे असायचा आणि त्या वस्तू बाहेर ठेवल्या म्हणजे काय व्हायचं? आता तुम्हाला माहिती आहे थर्माकोल वातावरण मेंटेन करतं, टेम्परेचर मेंटेन करतं, बरोबर आहे की नाही? मग त्याच्यामुळे ते जे पॉट असतं, भाकरीचं पॉट, त्याला काय म्हणू आपण? काय म्हणते त्याला? भाकरी ठेवतात ते, चपाती ठेवतात, त्याला काय म्हणतात? हां, काय म्हणते हे सुद्धा माहीत नाही आपल्या महिलांना. बघा तुम्ही, इतकी बेकार अवस्था आहे आपली. हां, पोळ्या ठेवायचा डबा. म्हणजे भारत आणि महाराष्ट्र, त्यातल्या त्यात मराठवाडा, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या लेडीज काय शोधून काढतील पर्याय शब्द, काय त्याला पर्याय नाही. आता आपल्याकडं आपल्या पूर्वजांनी टोपलं दिलेले आहेत, बरोबर आहे की नाही? भाकरी ठेवायला, चपाती ठेवायला. आपण त्यामध्ये इंग्रज भांडं आणलं. तुम्हाला माहिती आहे पाश्चात्य देशामध्ये, युरोप खंडामध्ये बर्फ जास्त पडतो. काय पडतो? बर्फ. त्याच्यामुळं थंड वातावरण असतं. काय असतं? थंड. आणि साहजिकच तुम्हाला माहिती आहे की ते जे पॉट असतं ते पॉट काय करतं? वातावरण मेंटेन करतं, लक्षात. बऱ्याच वेळेस काय आलं, मी पण माझ्या घरामध्ये ते पॉट बघितला, ते खालची जी चपाती असते ती काहीच कामात नाही येत, काहीच कामात नाही येत ती. आणि इमर्जन्सी असते, आपण भरती करणारे पोरं आहे सगळे. आपल्या जर आईनं घरून बाजरीची भाकर जर बांधून दिला असेल ना, तर आपल्या जर पिशीमध्ये इमर्जन्सी आपल्या खिशातले जर पैसे संपले, अनुभवातून सांगतो मी, तर आपण 2 दिवसाची शिळी भाकरी आणि चटणी खाल्लेली काही झालेलं नाही आपल्याला. झालेले काही आपल्याला? इमानदारीने सांगतो, तुमची लई सोय. आता तुम्ही रूमा करून राहत्या, कुठेतरी हॉटेलला जातात, 4-5 पोरामध्ये रूम करून राहतात. परंतु 2-5 वर्षापूर्वी हे काही नव्हतं. 5 वर्षापूर्वी कुठं रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला झोपायचं, भेटलं एखाद्या ठिकाणी अंडा भुर्जीची गाडी भेटली तर भेटली, 20 रुपयाचा अंडा पाव खाल्ला सुकी. त्याच्याही पलीकडे जाऊन समजा एखादा नॉनव्हेज आपण नाही खात, समजा नॉनव्हेज बाहेर प्रवासामध्ये खाऊ बी नाही, लक्षात. जर समजा कदाचित आपल्याला नाही भेटलं तर एखादी अर्धा डझन केळी घ्यायची 10-20 रुपयाची, तेवढं रात्र काढायची. सकाळी उठले, ब्रश केला, 1 5 रुपयाचा चहा घेतला, त्याच्यावरच ग्राउंडवर जायचं. आणि मग ग्राउंडवर गेलं आपल्याला 7-10 तास बसावं लागतं. मग काय, आईनं एक शिदोरी दिली असते. शिदोरी कळतं सगळ्याला तुम्हाला, छोटीशी भाकरी बांधून देणं. शिदोरी म्हणजे काय? आपल्या पोटाची भूक भागावी इतकी सोय करणं भाकरीची, याला शिदोरी म्हणतात. आणि मग कुठेतरी आपण बसलो की बाहेरचं खाण्याऐवजी आपण ती चटणी भाकर जरी खाल्ली ना तरीसुद्धा आपण व्यवस्थित राहतो. आणि डाका जर बाहेर जाऊन जर खाल्लो ग्राउंडच्या अगोदर तर वाकल्याशिवाय तुम्ही राहत नाही ग्राउंडवर. त्याच्यामुळं आपलं भाकरी ठेवायचं जे पॉट आहे, भांडं आहे, लक्षात,
ते योग्य नाही. माझ्या घरामध्ये सुद्धा आजही टोपलं आहे, ते जाऊन बघा. होतं ते, पण ते खराब झालं, फेकून दिलं, नंतर काही आणलं नाही आम्ही. त्याचं कारण असं सांगतो की वातानुकूलित चपाती राहते, वातानुकूलित भाकरी असते आणि बांबूच्या कामट्यापासून बनवलेलं आहे. ते नॅचरल आहे सगळं. काय आहे? नॅचरल. त्याच्यामुळे काही रिकामं काही खात जाऊ नका. ज्या गोष्टी नॅचरल त्या घेत जा. मग आपल्याकडे आपण जर अनेक भाकरी केल्या तर त्याचं काय बनते? चवड. तसंच रुपयांची सुद्धा काय असते? चवड. हे शब्द आपल्याला पाठ करायचे. का पाठ करायचे? उद्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. तुम्ही उद्या चांगल्या प्रकारचे लेखक जरी तुम्हाला व्हायचं असेल, हे शब्द तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्हाला बोलायचं आहे एखाद्या स्टेजवरती, आता तुम्ही साहित्य संमेलनामध्ये गेले समजा एखाद्या, आणि तुम्हाला बोलायचं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला गावठी शब्द वापरावा लागणार का? नाही. तुम्हाला गावठी शब्दात वापरा, त्यात काही बंधन नाही, परंतु त्यासोबत तुम्हाला साहित्याचे इतर शब्दसुद्धा माहीत पाहिजे. लक्षात आहे? तेव्हा तुम्ही एक चांगली समृद्ध भाषा बोलू शकतात. आता बघा नेक्स्ट काय? गवताचा काय असतो? भारा. यात्रेकरूंची काय असते? जत्रा. जहाजांचा काय असतो? काफिला. वाद्यांचा काय असतं? उरुंदर. द्राक्षांचा काय असतो? घड किंवा घोस. चला नेक्स्ट. माणसांचा काय असतो? अनेक माणसं एकत्र येतात, त्याला जमाव म्हणतात. काय म्हणतात? जमाव. लक्षात ठेवा. अनेक लोक. लक्षात. मग वर्गात बसणारे काय जमाव का? नाही. वर्गात बसणारे विद्यार्थी असतात. काय असतात? विद्यार्थी. नाही तर म्हणा अनेक जमाव एकत्र आलेत असं नाही. जर समजा चौकात गल्लीत कुठं काही काहीतरी विध्वंस असं त्यांच्या डोक्यामध्ये आहे, भांडणात आणण्यासाठी लोक एकत्र येतात, आडावाडा करतात, त्याला म्हटलं जातं जमाव. त्याला काय म्हटलं जातं? जमाव. मग माणसांचा काय असतो? नोटांचे काय असते? पुडके. नोटांचे काय असते? पुडके. वेलींचा काय असतो? कुंज असतो. वेलींचा काय असतो? कुंज. लक्षात घ्या. नेक्स्ट. मेंढ्यांचा काय असतो? कळप असतो. हरणाचा सुद्धा काय असतो? कळप असतो. हरिणांचा सुद्धा काय? कळप. पक्ष्यांचा? आता पक्ष्यांचा थवा. पक्ष्यांचा काय? थवा. मग आता कोंबड्याचा थवा म्हणायचा का आपण? कोंबडी सुद्धा काय? पक्षीचे. काय आहे? पक्षीचे. फक्त ती पाळीव पक्षी. बरोबर आहे की नाही? कोंबड्यांचा काय असतो मग? अरे बाबा, कोंबड्या कोंडण्यासाठी किंवा त्यांना राहण्यासाठी एक घर बनलं तर त्याला म्हटलं जातं खुराडा. आलं लक्षात? म्हणजे हे असं आहे आपलं. आणि आपल्याला पोलीस व्हायचं आहे. काय व्हायचं आहे? पोलीस. पक्ष्यांचा नेहमी ते पक्षी कोणता का असत नाही, शक्यतो आकाशात उडणारे जे पक्षी असतात त्यांच्या समूहाला काय म्हणतात? थवाच म्हणतात. उपकरणांचा काय असतो? प्रवाशांची काय असते? रेल्वेतून प्रवासी एकदम निघाले सगळी, आणि मग बातमीला येतं बघा की वाराणसी टू मुंबई गाडी थांबल्यामुळे प्रवाशांची झुंबड उडाली, आणि आपण त्याला काय म्हणतो? चेंगराचेंगरी झाली, 10 प्रवासी घायल झाले. तुम्हाला अपेक्षा असेल लगेच स्वर्गवासी झाले, ठीक आहे, पण मी काय करतो? घायल झाले बुवा. मग प्रवाशांची काय असते? झुंबड. पुस्तकांचा काय असतो? वयांचा काय असतो? केळ्यांचा काय असतो? लोंगर किंवा घड. केळीचा. लक्षात. फळांचा काय असतो? किल्ल्यांचा काय असतो? किल्ल्या कोणत्या? चावी. काय? चावी. किल्ली. लक्षात आहे? आणि तो किल्ला वेगळा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्यांच्याकडे जास्त किल्ले त्यांचं साम्राज्य सर्वात जास्त मोठं समजलं जायचं, ठीक आहे. मग किल्ल्यांचा काय असतो? जुडगा. बांबूंचे. गुरांचा. महिलांचे. आता तुम्ही म्हणायचं नाही, महिलांचं काय असतं? मंडळ. मग पुरुषांचं काय? जमाव. मग काय जमावानं मंडळावर आक्रमण करावं का? काही आपलं चोरांची, दरोडेखोरांची काय असते? वस्तूंचा. तारकांचा. विद्यार्थ्यांचा. धान्याची. नारळाचा. ढीक. मुंग्याची. मुंग्यांची रांग असते. नाही तर म्हणा तिकडून मुंग्यांचा कळप आला असा घोळ नका घालू, ठीक आहे. मुंग्यांची काय असते? रांग. नारळांचा. हत्तींचा. सैनिकांची काय असते? पथक. तुकडी. फलटण. सैनिकांना 3 समूहदर्शक शब्द आहे. एक काय? पथक. दुसरं. तिसरं. तसंच उतारूंची. उतारू म्हणजे प्रवासी. रेल्वेमधनं आणखीन काय म्हणता येईल? एखाद्या ट्रकमधनं, बसमधनं जे प्रवासी उतरतात त्यांना उतारू म्हणतात. काय म्हणतात? उतारू. किंवा डोंगरावरून 1-2 हजार लोक खाली येऊ राहिले त्यांना उतारू म्हणतात. काय म्हणतात? उतारू. मग त्यांना काय असतं? समोदर्शी शब्द? झुंबड. पाठ्यपुस्तकांचा. केसांचा. झुपका किंवा पुंचका. केसांची.
बट किंवा जट. पिकत घातलेल्या आंब्याची अढी म्हणतात. आता खूप इम्पॉर्टंट शब्द आहे की अढी हा शब्द कशासाठी येतो, तर कशासाठी येतो, पिकत घातलेले जे आंबे असतात त्याला म्हणतात अढी. नाही तर काही लोक वेगळंच काहीतरी म्हणतात, त्याला आमराई नाही म्हणायचं. आंब्याच्या अनेक आंब्यांची जी रांग असते किंवा अनेक आंब्याची झाडं असतात त्यांना आमराई म्हणतात. आणि ती आंब्याची जी फळं असतात त्यालाही आंबेच म्हणतो आपण, बरोबर की नाही. ती ज्यावेळेस एका ठिकाणी पिकू घातले जाते, तुम्हाला माहिती आहे भुसात वगैरे पूर्वी पिकू घातले जातं. आता भुसातले आंबे नाही राहिले, आता फवारा मार, आंबा पिकव, पिळवून पी. लक्षात, ही परिस्थिती आहे आता, बरोबर आहे. सारं कारवाडीमधलं आहे. काय आहे कारवाडीमधलं. पूर्वी भुसामध्ये वगैरे आंबे पिकू घातले जायचे, आता आहे का नाही माहीत नाही ग्रामीण भागात. पण शक्यतो आंबे कोणाकडे राहिले नाही आता. आहेत का आता, गावठी आंबेच नाही राहिलेत आता. असं एखादं तुक्का मुक्का एकच झाड, ते बी लोक रात्री येऊन चोरून निघून फरार होऊन जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे ते काय आपल्याला वाटायला येत नाही. गाई गुरांचे काय असते, खिल्लार, फुलांचा गुच्छ, काजूंची, माशांची, मडक्यांची उतरंड असते. मडक्यांची काय असते, अनेक मडके एकावर एक ठेवलेले, त्याला काय म्हणायचं, उतरंड. काय म्हणायचं, उतरंड. गवताची गंजी किंवा पेंडी, लाकडांची, ऊसांची, ताऱ्यांचा, तारे, आकाशातले तारे, अनेक तारे एकत्र आहेत, त्याला काय म्हणायचं, पुंचका. काय म्हणायचं, पुंचका. विटांचा ढीक, कलिंगडाचा, दुर्वांची. गणपतीला तुम्ही जी हरळ घेऊन जाता, हरळ, बरोबर की नाही, ती हरळीची एकत्र केलेली जी पिंडी असते किंवा त्याला काय म्हणू आपण, जुडी असते. काय असते, जुडी. मुलांचा, नाण्यांची, विमानांचा, साधूंचा इत्यादी. असे तुम्हाला ह्या प्रकरणावरती एक प्रश्न येऊ शकतो. या प्रकरणाचं नाव काय आपलं, समूहदर्शक शब्द. आणि हे शब्द तुम्हाला पाठ करायचे, हे शब्द लक्षात ठेवायचे. छोटं प्रकरण आहे पण महत्त्वाचं प्रकरण आहे. लक्षात आहे, एका मार्कसाठी येऊ शकतं. याच्या अगोदरचं प्रकरण आपण विरामचिन्ह बघितलं एका मार्कसाठी. त्याच्यानंतर शुद्ध अशुद्ध हे शब्दसुद्धा, शुद्ध आणि अशुद्ध किंवा अशुद्ध शुद्ध शब्द, हे प्रकरणसुद्धा एका मार्काला या ठिकाणी येऊ शकतं. तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासाचं आहे. घरी गेल्यानंतर याला जास्तीत जास्त उजळणी करायची, जास्तीत जास्त रिव्हिजन करायची.